सो फ्रेंड्स, स्टार्ट करायचं आहे किंगडम प्लांटिंग. किंगडम प्लांटिंग क्लासिफिकेशन बघायचं आहे. प्लांट कसा इव्हॉल्व झाला आणि किंगडम प्लांटिंग हा R.H. व्हिटकर इन 1969 मध्ये त्यांनी प्रपोज केला. तर किंगडम प्लांटिंगचं क्लासिफिकेशन 3 क्रायटेरियाजमध्ये झालेलं आहे. तर पहिला आहे प्रेझेन्स ऑर ऑब्सेन्स ऑफ सीड्स, म्हणजे प्लांटमध्ये सीड आहे की नाही यावर झालेला आहे. प्रेझेन्स ऑर ऑब्सेन्स ऑफ व्हस्क्युलर टिश्यू म्हणजे झायलेम and phloem. Xylem and phloem, xylem आणि phloem याला आपण कंडक्टिंग सिस्टम म्हणू शकतो. कंडक्टिंग सिस्टम xylem and phloem. Xylem वॉटर आणि मिनरल्स कंडक्ट करतो. झायलेम वॉटर आणि मिनरल्स कंडक्ट करतो आणि फ्लोएम फूड कंडक्ट करतो. प्रेझेन्स ऑफ व्हस्क्युलर टिश्यू, झायलेम आणि फ्लोएम प्रेझेंट आहे की नाही. झायलेम वॉटर आणि मिनरल्स कंडक्ट करतो आणि फ्लोएम फूड कंडक्ट करतो. आणि तिसरा क्रायटेरिया म्हणजे प्लांट बॉडी डिफरन्शिएशन, की प्लांट बॉडी कशी आहे, कशी दिसते प्लांट बॉडी, त्या प्लांट बॉडीमध्ये ब्रांच आहेत की नाही, रूट्स आहेत की नाही, स्टेम आहेत की नाही, लिव्ज आहेत की नाही. आणि आपल्याला बघायचं आहे क्लासिफिकेशन. पहिला क्रिप्टोगॅम्स, क्रिप्टोज म्हणजे हिडन, गॅमस म्हणजे मॅरेज. क्रिप्टोज म्हणजे हिडन आणि गॅमस म्हणजे मॅरेज. क्रिप्टोगॅम्स हे स्पोर प्रोड्युसिंग प्लांट आहे. क्रिप्टोगॅम्स हे स्पोर प्रोड्युसिंग प्लांट आहे आणि हे सेक्शुअली रिप्रोड्यूस होतात. पण यांचे जे सेक्स ऑर्गन आहेत ते काय हिडन आहे. हे काय होतात, सेक्शुअली रिप्रोड्यूस होतात. बट सेक्स ऑर्गन सेक्शुअली रिप्रोड्यूस होतात बाय गमीट्स. but सेक्स ऑर्गन हिडन आहे. ओके. क्रिप्टोगॅम्स 2 पार्टमध्ये डिवाइड झालेला आहे, नॉन व्हस्क्युलर क्रिप्टोगॅम्स आणि व्हस्क्युलर क्रिप्टोगॅम्स. नॉन व्हस्क्युलर क्रिप्टोगॅम्स म्हणजे की यामध्ये व्हस्क्युलर टिश्यू प्रेझेंट राहते का नाही. व्हस्क्युलर टिश्यू प्रेझेंट नाही राहते म्हणजे काय, नॉन व्हस्क्युलर आहे. व्हस्क्युलर टिश्यू कोणते आहेत, झायलेम अँड फ्लोएम. झायलेम वॉटर आणि मिनरल्स कॅरी करतो आणि फ्लोएम फूड कॅरी करतो, कंडक्ट करतो. बरोबर आहे. नॉन व्हस्क्युलर क्रिप्टोगॅमचं पहिले डिव्हिजन थॅलोफाइट्स म्हणजे अल्गी.
तर यामध्ये अल्गीज राहतील आणि अल्गीज मोस्टली ॲक्वॅटिक राहतील. काय म्हटलं? किंगडम प्लांटिंग आर एस विक्टरनं प्रपोज केली आणि 1969 मध्ये केली. काय केलं? आपण काय बघत आहे? किंगडम प्लांटिंग म्हणजे प्लांटचा किंगडम, प्लांटचं क्लासिफिकेशन बघत आहे. ते 3 क्रायटेरियाजमध्ये झालेलं आहे. पहिलं प्रेझेन्स ऑर अब्सेन्स ऑफ सीड, दुसरं प्रेझेन्स ऑर अब्सेन्स ऑफ वस्क्युलर टिश्यू आणि प्लांट बॉडी डिफरेन्शिएशन. थॅलोफाइट्स म्हणजे प्लांट बॉडी थॅलॉइड राहणार आहे. थॅलॉइड राहणार आहे म्हणजेच काय? म्हणजे ते स्टेम, रूट्स आणि लीव्स यामध्ये डिफरन्शिएट होणार नाही, अनडिफरन्शिएटेड राहते. अनडिफरन्शिएटेड इंटू रूट, स्टेम आणि लीव्स त्याला आपण काय म्हणतो? थॅलॉइड म्हणजे थॅलस. बरोबर आहे. आणि मोस्टली ह्या अल्गी कशा राहतील? ॲक्वॅटिक अल्गीज आर ॲक्वॅटिक आणि यांचं हॅबिटेट आहे फ्रेश वॉटर अँड मराईन वॉटर. फ्रेश वॉटरमध्ये आणि मराईन वॉटरमध्ये अल्गीज दिसून येतात आणि त्यांचा जो प्लांट बॉडीचा थॅलस आहे तो थॅलस फ्लेक्झिबल राहणार आहे. थॅलोफाइटमध्ये सर्व अल्गी इन्क्लूड आहे आणि अल्गी मोस्टली कशा आहेत? ॲक्वॅटिक आहे. प्लांट बॉडी थॅलॉइड आहे म्हणजे थॅलस म्हणजे काय की जे स्टेम, रूट आणि लीव्समध्ये डिफरन्शिएटेड होत नाही, म्हणजेच कसे आहे? अनडिफरन्शिएटेड आहे. अल्गी ह्या ॲक्वॅटिक असतात आणि त्यांचं हॅबिटेट फ्रेश वॉटरमध्ये आणि मराईन वॉटरमध्ये असतं. आणि जो काही थॅलस आहे तो थॅलस कसा आहे? फ्लेक्झिबल आहे. आणि अल्गीज या फ्री लिव्हिंग आहे. काही अल्गी फ्री लिव्हिंग आहे आणि काही अल्गी सिम्बायोटिक आहे, सिम्बायोटिकली असोसिएटेड आहे. काही कसे आहे? फ्री लिव्हिंग आहे आणि काही सिम्बायोटिकली असोसिएटेड आहे. ब्रायोफाइट्स नॉन वस्क्युलर क्रिप्टोगॅमचा टाइप आहे. क्रिप्टोगॅमचे डिव्हिजन ब्रायोफाइट्स. बरोबर आहे. डिव्हिजन ब्रायोफाइट्स हा यामध्ये वस्क्युलर टिश्यू राहतील का? नाही, कारण की हा नॉन वस्क्युलर क्रिप्टोगॅम्स आहे. यामध्ये झायलेम आणि फ्लोएम राहणार नाही. आणि ब्रायोफाइट हा ब्रायोफाइट्स are amphibian of plant kingdom. ब्रायोफाइट्सला amphibian of plant kingdom म्हणतात. आणि ब्रायोफाइट्स हा फर्स्ट टेरेस्ट्रियल प्लांट आहे. हा कसा आहे? फर्स्ट टेरेस्ट्रियल
टेरिस्ट्रियल प्लांट आहे आणि यामध्ये बॉडी कशी आहे, थॅलस आहे. प्लांट बॉडी कशी आहे, थॅलस आहे. थॅलस आहे म्हणजेच कशी आहे की हे यामध्ये नो रूट्स, स्टेम आणि लीव्स. यामध्ये या थॅलसमध्ये रूट्स, स्टेम आणि लीव्स ह्या राहतील नाही. रूट्स, स्टेम आणि लीव्स राहतील नाही, पण रूट, स्टेम आणि लीव्स सारखं स्ट्रक्चर राहणार आहे. रूटच्या जागेवर रायझॉइड्स राहतील. रूटच्या जागेवर रायझॉइड्स राहतील. रायझॉइड हे रूट सारखं काम करणार आणि जो काही सबस्ट्रॅटम आहे, सपोज हा एक सबस्ट्रॅटम आहे, तर ह्या प्लांटची बॉडी, या प्लांटची बॉडीला हे अटॅचमेंट देण्याचं काम करणार. रायझॉइड हे रूट सारखं काम करते आणि रायझॉइड हे एखाद्या सबस्ट्रॅटमला त्या प्लांट बॉडीची अटॅचमेंट देण्याचं काम करते. यामध्ये स्टेम राहतील नाही, पण स्टेम काही एक्सिस राहतील. लीव्स राहतील नाही, पण लीव्स सारखं स्ट्रक्चर राहणार आहे काहीतरी. आणि ब्रायोफाइट्समध्ये सेक्स ऑर्गन जे आहे ते जॅकेटेड आहेत. सेक्स ऑर्गन जॅकेटेड आहेत. कसे आहे सेक्स ऑर्गन? जॅकेटेड. क्रिप्टोगॅम्स म्हणजे की स्पोर प्रोड्युसिंग प्लांट. क्रिप्टोगॅम्समध्ये स्पोर प्रोड्यूस होतील आणि हे सेक्शुअली रिप्रोड्यूस होतात बाय गमीट्स, पण त्यांचे जे सेक्स ऑर्गन आहे, सेक्स ऑर्गन हे हिडन राहते. नॉन वस्क्युलर क्रिप्टोगॅम्स आहे म्हणजे यामध्ये वस्क्युलर टिश्यू राहते का? नाही राहते. वस्क्युलर टिश्यू नाही राहते म्हणजे झायलेम आणि फ्लोएम हे अब्सेंट असतील. झायलेम आणि फ्लोएम हे अब्सेंट असतील. आणि थॅरोफाइट, डिव्हिजन थॅरोफाइटामध्ये मोस्टली अल्गी राहते. अल्गी इन्क्लूड केलेले आहेत आणि ह्या अल्गी मोस्टली ॲक्वॅटिक राहतील. आणि प्लांट बॉडी थॅरॉइड राहणार आहे म्हणजे थॅलस राहणार आहे, जे की अनडिफरन्शिएटेड राहणार आहे. स्टेम, रूट्स आणि लीव्स. स्टेम, रूट्स आणि लीव्समध्ये डिफरन्शिएटेड होणार नाही. मोस्टली असलेल्या ॲक्वॅटिक आहेत, ज्यांचा ॲक्विडेट कसं आहे फ्रेश वॉटरमध्ये आणि मराईन वॉटरमध्ये आहे. त्यांचा जो थॅलस आहे तो थॅलस फ्लेक्झिबल राहणार आहे आणि काही अल्गी फ्री लिव्हिंग आहे आणि काही सिम्बायोटिकली असोसिएटेड झालेले आहे. ब्रायोफाइट, डिव्हिजन ब्रायोफाइट, नंतर बघितलं आपण डिव्हिजन ब्रायोफाइट. डिव्हिजन ब्रायोफाइटला आपण ॲम्फिबियन ऑफ प्लांट किंगडम असे म्हणतो आणि हा फर्स्ट टेरिस्ट्रियल प्लांट आहे लँडवरचा. आणि याची बॉडी पण, ब्रायोफाइटची बॉडी पण कशी राहणार आहे? थॅलस राहणार आहे, थॅरॉइड राहणार आहे, जे की रूट, स्टेम आणि लीव्समध्ये डिफरन्शिएटेड होणार नाही. म्हणजे कशी आहे? अनडिफरन्शिएटेड आहे. रूट्स नाही राहतील म्हणजे रूट सारखंच काहीतरी स्ट्रक्चर राहणार आहे, जे की आपण त्याला म्हणतो रायझॉइड्स. आणि जे रायझॉइड वॉटर सारखं, रूट सारखं हेल्प करणार आहे वॉटर ॲब्झॉर्ब करण्यासाठी. आणि जे काही सबस्ट्रॅटम असतो, जो काही एखादा प्लांट आहे, हा सपोज प्लांट आहे आणि हा एक सबस्ट्रॅटम आहे, या सबस्ट्रॅटमला अटॅचमेंट देण्याचं रायझॉइड्स काम करते. आणि याचं सेक्स ऑर्गन कसं आहे? ब्रायोफाइट्समधले जे प्लांट्स आहेत त्यांचं सेक्स ऑर्गन जॅकेटेड आहे. टेरिडोफाइट हा वस्क्युलर क्रिप्टोगॅम्स आहे म्हणजेच यामध्ये वस्क्युलर टिश्यू,
प्रेझेंट राहणार. बरोबर आहे. वस्क्युलर टिश्यू प्रेझेंट राहणार आहे. याला टेरिडोफाइट्सला बॉटॅनिकल स्नेक सुद्धा म्हणतात. टेरिडोफाइट इट्स ऑल्सो कॉल्ड ॲज बॉटॅनिकल स्नेक. आणि यामध्ये हा फर्स्ट वस्क्युलर प्लांट आहे. हा कसा आहे? फर्स्ट वस्क्युलर प्लांट आहे आणि फर्स्ट वस्क्युलर प्लांट असून याला आपण बॉटॅनिकल स्नेक म्हणतो. आणि यामध्ये ट्रू रूट्स, स्टेम आणि लीव्स प्रेझेंट राहतात. म्हणजेच काय? थोडं थोडं इव्हॉल्युशन होत आहे प्लांटमध्ये. आधी प्लांट्समध्ये रूट, स्टेम आणि लीव्स नव्हत्या. ब्रायोफाइट्स आणि थॅलोफाइट्समध्ये रूट, स्टेम आणि लीव्स नव्हत्या. टेरिडोफाइट्समध्ये रूट, स्टेम आणि लीव्स आहेत. म्हणजे हा कसा आहे? वस्क्युलर क्रिप्टोगॅम्स आहे. वस्क्युलर क्रिप्टोगॅम्स आहे. यामध्ये वस्क्युलर टिश्यू प्रेझेंट आहे. याला आपण बॉटॅनिकल स्नेक म्हणतो. आणि यामध्ये झायलेम आणि फ्लोएम प्रेझेंट राहणार आहे. वस्क्युलर टिश्यू प्रेझेंट राहणार आहे म्हणजे काय? झायलेम आणि फ्लोएम प्रेझेंट राहणार आहे. झायलेम आणि फ्लोएम प्रेझेंट राहणार आहे. बरोबर आहे. यामध्ये ट्रू रूट, स्टेम आणि लीव्स राहतील. आणि रिप्रोडक्शन, याचं रिप्रोडक्शन स्पोर प्रोड्यूस झाल्याने होणार आहे. रिप्रोडक्शन occur by spore producing inside स्पोर प्रोड्यूस होतील. पण ते स्पोर कशामध्ये प्रोड्यूस होतील? स्पोरेंजियाच्या आतमध्ये. कशाच्या आतमध्ये? स्पोरेंजिया. रिप्रोडक्शन कसं होत आहे? स्पोर फॉर्मेशन होत आहे. स्पोर प्रोड्यूस झालेले होत आहे. आणि ते स्पोर कशामध्ये प्रोड्यूस होतील? स्पोरेंजियामध्ये. स्पोर कशामध्ये प्रोड्यूस होतील? स्पोरेंजियामध्ये. आणि यामध्ये या प्लांटची सेकंडरी ग्रोथ होत नाही. म्हणजे नो सेकंडरी ग्रोथ. म्हणजे हा प्लांट आहे. तर या प्लांटची सेकंडरी ग्रोथ होणार का? नाही होणार. या प्लांटमध्ये सेकंडरी ग्रोथ होणार नाही. हा प्लांट जेवढी ग्रोथ झाली तेवढीच होणार. यामध्ये आणखी सेकंडरी ग्रोथ होणार नाही. म्हणजे याची हाईट जास्त वाढणार नाही. बरोबर आहे. आणि याचे टाईप टेरिडोफाइटचे टाईप दोन टाईप बघू आपण. म्हणजेच कोणते? लायकोप्सिडा आणि सिलोप्सिडा. बरोबर आहे. सिलोप्सिडा. क्रिप्टोगॅम्स म्हणजे स्पोर प्रोड्युसिंग प्लांट. आता बघायचं आहे फेनोरोगॅम्स म्हणजे सीड प्रोड्युसिंग प्लांट. फेनोरोगॅम्स म्हणजे सीड प्रोड्युसिंग प्लांट. फेनेरोज म्हणजे विजिबल
आणि गॅमस म्हणजे मॅरेज. तर हे कसे आहे, सीड प्रोड्युसिंग प्लांट आहे. आणि या